जयभरी नाचणे ओरम क्रिकेटमधील एक तगडा संघ आणि त्या तगड्या संघातून खेळणारा हा अष्टपैलू खेळाडू अंडर क्रिकेट असू द्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये याचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. तो याबी स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला ज्याने अनेक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावरती केले तो ओमकार घाडी. याबी पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने टोलवलाय. एक धाव इथे घेतली गेले. पहिल्याच बॉलवरती स्वतःचं खाते इथे ओपन करताना प्रथमेश त्याचबरोबर शांतीनगर संघाचा स्कोर कार्ड इथे ओपन होतोय. रोहान बॉलिंग मार्कवरती आहे. पहिलं षटक राईट एम राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल ओमकार घाडीसाठी. यावी दिशा खराब. पंच वाईट बॉल इथे इशारा देत आहेत. एक धाव इथे एक्स्ट्रा स्वरूपात मिळते. ओमकार घाडी ज्यानं अनेक मैदानं गाजवलेत अनेक स्पर्धांच्या मॅन ऑफ द सिरीज आणि त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन ही किताब प्रत्येक टुर्नामेंटमध्ये या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळते. ज्याच्यावेळी शांतीनगर संघ फायनलमध्ये दाखल झालाय त्यावेळी या खेळाडूच्या नावावरती एक पारितोषिक फिक्स असतं. असा हा खेळाडू ओमकार घाडी. यावेळी स्ट्रायकिंग एंडला इथे आपण पाहतोय. यावेळी डॉट बॉल इथे निश्चित पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिरावले दोन्ही अंकावरती. नेक्स्ट बॉल रुहान याचा. पुन्हा एकदा फॉलो थ्रोमध्ये बॉल अडवण्याचा केला गेला होता प्रयत्न. असफल ठरला गोलंदाज परंतु कव्हर सपोर्ट इथे आपल्याला पाहायला मिळाली. फील्ड इथे मिळते. बॉल गॅदर केले गेले त्याच्यावर एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 3. पहिलं षटक सुरू असताना मिरकरवाडा संघाकडून रुहान नेक्स्ट बॉल घेऊन प्रथमेशसाठी बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग कॅम्पाला क्रॉस करून आणि त्यावर इथे 2 धावा घेण्यात सफल ठरलाय. लेग बाईच्या स्वरूपात इथे 2 धावा मिळत आहेत. अनिरुद्ध कलेक्शनचे मालक अखिल नागवेकर आमचे मित्र यांचं इथे शुभागमन झालेलं आपण पाहतोय. अखिलजी नागवेकर साहेब आपल्याला विनंती आहे आपण कृपया मंचावरती या. अखिल नागवेकर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित असलेला आम्ही पाहतोय. आमचा मित्र परिवार इथे उपस्थित आहे. लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये इथे जोडली जाते. जो बिग धमाका इथे आवश्यक आहे ना तो इथे आपल्याला अजूनपर्यंत झाला नाही. जो बिग ब्लास्ट होणं अपेक्षित आहे तो इथे आपल्याला ब्लास्ट इथे पाहायला मिळाला नाही आहे. दोन्ही फलंदाजीचे बॅट इथे शांत असलेली पाहायला मिळते. रुहान गोलंदाजी आणि अचूक टप्पा इथे मेंटेन करताना इथे दिसतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकवायचा होता बॉल. क्लीन बोल्ड होतोय. यावी दुहानचा बॉल सरप्राईज डिलिव्हरी ठेवली. बिग हिट करण्याचा प्रयत्न ओमकारने जरूर केला. बॅट आणि बॉल यांचा संपर्क इथे झाला नाही परंतु इथे बॉलचा संपर्क यष्टनला होतोय आणि क्लीन बोल्डून माघारी परतोय ओमकार घाडी. ओमकार घाडी इथे क्लीन बोल्डून माघारी परतताना इथे दिसेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल. ओमकार घाडीने मात्र निराश केले कारण जो बिग धमाका याच्याकडनं मोठा धमाका अपेक्षित होता तो मात्र इथे झाला नाही. प्रयत्न मात्र त्याने या बॉलवरती केला होता जरूर परंतु बॅट आणि बॉल यांचं कनेक्शन इथे निश्चित झालं नाहीये. उजवी यष्टी इथे उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळाली. पहिला धक्का पहिला हादरा. यावेळी गुरु 4145 जयभरी शांतीनगरला बसलेला पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 1 गडी बाद 6. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय अभिया इजहान मिरकरवाडा संघाचा बुरहानवरती या सामन्याची जबाबदारी इथे सोपवली गेली. दुसऱ्या षटकाची जबाबदारी इथे सोपवली गेली. पहिल्या रजनीतला क्वार्टर फायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ ऑल मिरकरवाडा इथे आपण पाहिला आणि त्या संघातनं 9 खेळाडू खेळताना दिसले परंतु त्यानंतर जे उरलेले खेळाडू याचाही वापर या मिरकरवाड्यातील क्रिकेट रसिकांनी इथे घेतला आणि त्यांनाही संधी दिली गेली असं निश्चित म्हणावं लागते कारण अभिया 11 मिरकरवाडा आणि त्याचबरोबर समामा 11 मिरकरवाडा हे संघ यानंतर आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. बुरहान बॉलिंग मार्गवरती सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं राईट एम राऊंड द विकेट. समोर प्रथमेश सोनारसाठी क्लीन बॉल्ड आहे. अप्रतिम परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकला गेलेला हा बॉल. तो टार्गेट गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती दिलाय. इथे दुसरा धक्का जयभरी शांतीनगर संघाला. प्रथमेश सोनार माघारी परतोय. गुरु 4145 जयभरी शांतीनगर सलामीची जोडी इथे नाकाम ठरली. दोन्ही फलंदाज इथे प्रेक्षकांना निराश करताना पाहायला मिळाले.
स्वस्त्यात गारद झालेली ही जोडी धावसंख्या इथे पाहायला मिळते 6. 2 गडी बाद 6 धावा. प्रथम फलंदाजी करताना यावी ग्रुप 4145 जय भरी शांतीनगर संघाची. त्याचबरोबर आमचे मित्र मुरुगवाडा विभागातील सन्माननीय मोहिंदर उर्फ पापा भोळे यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झाले. मी विनंती करतो पापा भोळे आपल्याला की आपण मंचावरती या. पोलीस सेवेमध्ये महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा असं हे व्यक्ती आणि त्याचबरोबर क्रिकेट वेड असं व्यक्तिमत्व आहे. आणि आपल्या या हक्काच्या ट्रॉफीमध्ये भंडारी चषकाच्या ट्रॉफीमध्ये आपल्या संघाला आपल्या कमिटीला आणि त्याचबरोबर या क्रिकेटच्या या रणसंग्रामाला शुभेच्छा देण्यासाठी पापा भोळे इथे आपण उपस्थित असलेले पाहतोय. त्यांचंही इथे आपण भंडारी चषकाच्या निमित्तानं आपण सहर्ष स्वागत करीत आहोत. हा आमचा मित्र परिवार जो आपल्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या कमिटीला शुभेच्छा देण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित असलेला पाहतोय पापा भोळे. आम्ही आपले खूप खूप आभार इथे व्यक्त करतोय. बुरहानचा हा बॉल सॉफ्ट हँडली यावी मिड विकेटच्या दिशेने ढकललाय. एक चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन इथे पाहायला मिळालं निखिल आणि तुषार यांच्यामध्ये. तुषारने सॉफ्ट हँडली खेळलेला हा बॉल होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तयार होता आणि त्याच्यावर 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात. एक रन आहे ना ही खूप मोलाची ठरणार. यानंतर शांतीनगर संघासाठी तुषार लेफ्ट हँडेड फलंदाज सज्ज होतोय. बुरहानचा नेक्स्ट बॉल फुलटॉस चेंडू डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दरम्यान आहे. पुन्हा एकदा 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या. चांगली फलंदाजी इथे तुषारच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू होता. ताकद येते निश्चित त्याने आजमावली नाही. टाइम केला आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण क्षेत्ररक्षक डीपला तयार होता. जर फटका इथे मिस झाला तर आणखीन एक मोहरा गारद होऊ शकतो. हा धोका तुषारने इथे जाणला आणि त्यामुळे या फुलटॉसचा पुरेपूर समाचार घेतला नसला तरी 2 धावा संघासाठी त्याने निश्चित इथे आपल्याला मिळवून दिल्या आहेत. बुरहानचा नेक्स्ट बॉल आहे. पुन्हा एकदा रॅपिड फेकला गेलेला हा बॉल थोडासा सरप्राईज ठरतोय तुषारसाठी. इथे डॉट बॉल पेश केला गेले. चांगली गोलंदाजी यावी अभिया मझान मिरकरवाडा संघाकडून बुरहान याची पाहायला मिळते. परफेक्ट यार. पुन्हा एकदा रॅपिडली भन्नाट वेग होता या बॉलला. लेग बाईच्या स्वरूपात चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये जिथे आहे 1 धाव आणि संघाच्या खात्यामध्ये इथे 1 धाव इथे मिळेल. भन्नाट वेगाने फेकला गेलेला हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्क होता. फूट आणि बॅट यांच्यामध्ये जी गॅप असते ना त्या गॅपला टार्गेट करणारी गोलंदाजी यावी बुरहानची इथे पाहायला मिळाली. यावी गती कमी होती परंतु दिशा अचूक. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला हा बॉल क्षेत्ररक्षक गॅदर करतोय. त्यावर 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या आणि 2 धावेने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा 2 गडी बाद. या स्पर्धेच्या निमित्ताने मुरुगवाडा विभागातील जुने जाणते असे क्रिकेटपटू नाना तोडणकर यांचं इथे आगमन झालेलं आपण पाहतोय. नाना तोडणकर आपल्याला विनंती आहे आपण कृपया मंचावरती येण्याची कृपा करा. आपल्यासारखे दिग्गज आमच्यासोबत जोडले गेलेत. आपल्यासारख्या दिग्गजांची आम्हाला इथे उपस्थिती लाभले हे आमचं भाग्य आम्ही समजतो. आपल्याला विनंती करेन आपण कृपया मंचावरती येण्याची कृपा करा. उसामा बॉलिंग मार्गवरती उसामा. अभिया इजान मिरकरवाडा संघाचा हा उसामा वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून 3रं षटक घेऊन राईट मोर द विकेट. समोर आहे तो यवी फलंदाज निखिल वैयक्तिक 2 धावसंख्येमध्ये खेळतोय. उसामाचा पहिलाच बॉल कव्हर ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे तयार. 1 धाव इथे प्राप्त केली आणि स्ट्राईक यावेळी दिले ते तुषार याला. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे त्यामुळे त्याचा वापर इथे करून घेण्याचा इरादा निखिल कडून इथे केला जातोय. धावसंख्या 14 अंकावरती पोहोचले. ओसामाचा नेक्स्ट बॉल यावेळी लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा इथे दिलाय. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळेल.
तुषार पुन्हा इथे सज्ज होतोय. यावेळी निश्चितच खेळ आहे हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तयार, पकडतो इथे कॅच आणि इथे समाप्त होते यावेळी खेळी ती. तुषार याची वैयक्तिक 6 धावांचं योगदान त्याने इथे दिले. 2-2 धावा इथे कलेक्ट करताना तो आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर कुठेतरी बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्नामध्ये इथे गारद होतोय तो तुषार. निराशून माघारी परतेल आणि इथे मिळतोय तिसरा धक्का गुरु 4145 जयभरी शांतीनगर संघाला. मी निलेश डोंगरे यांना विनंती करतो की त्यांनी मंडळाचे सदस्य निलेश डोंगरे यांना विनंती करेन की त्यांनी नाना तोडणकर यांचं इथे यथोचित स्वागत करावं. समामा 11 मिरकरवाडा संघनायक, आपण त्वरित संपर्क साधा. समामा 11 मिरकरवाडा संघनायक आणि त्याचबरोबर विठ्ठल रुक्माई कोंडिवते महाड रायगड संघनायक, आपण नाणेफेकीसाठी या. उत्तम यावी बाद होऊन क्रीडांगणाच्या बाहेर येईल. चौथा धक्का उत्तमच्या स्वरूपात यावी गुरु 4145 जयभरी शांतीनगर संघाला इथे मिळतोय. न्यू बॅटर निखिल उर्फ भैया यावी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही निखिल इथे आपण पाहतोय, एका बाजूला निखिल उर्फ भैया तर दुसऱ्या बाजूला निखिल सारंग. आपल्या संघाला कशा पद्धतीने यानंतर इथे सावरतील, एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जातील हे ते पाहावं लागेल. निश्चित अडचणीमध्ये संघ सापडलाय खरा, धावसंख्या इथे कमी आहे, परंतु कुणाला तरी एका बाजूने या संघाची या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेणं आवश्यक आहे, जेणेकरून संघ आपला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचेल, जे आपण गोलंदाजीच्या माध्यमातून इथे विजय संपादन करण्यासाठी प्रयत्न करू. कव्हरच्या दिशेने टोलवलेला हा बॉल इथे आपण पाहिला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय, तद्वत 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या. यावेळी चांगलं रनिंग या मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडनं पाहायला मिळालं. निखिलचा रन आणि निखिलने घेतलेला टर्न आणि त्यामुळे सक्सेसफुल झालेली दुसरी रन, 2 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे पाहायला मिळाल्या. ओसमा नेक्स्ट बॉल घेऊन निखिलसाठी. यावेळी मिड विकेटला फटका खेळलाय, डीपला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त. प्रथम फलंदाजी करताना गुरु 4145 जयभरी शांतीनगर संघाची धावसंख्या 4 गडी बाद 21. विठ्ठल रुक्माई कोंडिवते महाड रायगड संघनायक, आपण नाणेफेकीसाठी या. मोहिंदर उर्फ पापा भोळे, आपल्याला विनंती आहे आपण या सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करावी. यानंतर होणारा सामना इथे आपण पाहणार आहोत. विठ्ठल रुक्माई कोंडिवते महाड रायगड विरुद्ध समामा 11 मिरकरवाडा. या नंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक पापा भोळे यांच्या हस्ते आपण इथे करीत आहोत. आजच्या रजनीतील पहिल्या राऊंड मधील आज शेवटचा सामना इथे असेल आणि नाणेफेक विजेता इथे ठरलाय. विठ्ठल रुक्माई कोंडिवते महाड रायगड संघ इथे टॉसचा विजेता ठरलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. समामा 11 मिरकरवाडा, आपण फलंदाजीसाठी सज्ज राहायचंय.
शेवटचं षटक घेऊन यावी रबी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या. यावी थोडासा वेगाने फेकण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता, परंतु दिशा थोडीशी खराब, त्यामुळे वाईट बॉल इथे करार केला गेलाय. 1 धाव इथे मिळाली. यावी खेळलाय फटका मोठा, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे एका विकेटचा तोटा पडेल जयभरी शांतीनगर संघाला. निखिल सारंग यावी कॅच आउटून माघारी परततोय. संघाला इथे मिळतोय तो 6वा धक्का. गुरु 4145 जयभरी शांतीनगर यावी संकटामध्ये सापडले. एकही फलंदाज टग लावून फलंदाजी इथे निश्चितच करताना पाहायला मिळाला नाही. कोणीतरी मैदानात स्थिर स्थावर राहणं गरजेचं आहे, ते इथे मात्र झालं नाहीये. 5 गडी बाद 24 धावा. शेवटचं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग येथे स्वीकारली अभिया इजहान मिरकरवाडा संघाने आणि तो निर्णय कुठेतरी सार्थकी ठरला असं निश्चित म्हणावं लागेल. पहिलं षटक इथे रुहानने फेकलं, दुसरं षटक बुरहानने, ओसामाच्याही माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी आणि शेवटचं रबी याच्याही माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. रबी नेक्स्ट बॉल. याबी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंगनच्या दिशेने चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा तत्वर घेतल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 26. सावधशी खेळी, सावधशी फलंदाजी यावी फलंदाजाला करावी लागते, कारण महत्त्वाचे सर्व मोहरे यावी मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळी मिड विकेटला टोलवला गेलेला हा बॉल खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. दुसरी धाव इथे प्राप्त केली जाते. धोकादायक ही रन होती जरूर, परंतु गोलंदाज बॉल प्रॉपरली गॅदर करू शकला नाही, त्यामुळे ॲडव्हान्टेज इथे मिळालं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक शेवटच्या षटकातील. रवी नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाला. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 29 अंकावरती जाऊन पोहोचले. निर्धारित 4 षटकांचा खेळ. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शफल होऊन खेळला गेलाय. हा बॉल डीप मिडी विकेटला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या दिशेने इथे फील्ड करताना पाहायला मिळाला. 2 धावा इथे मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि प्रथम फलंदाजी करत असताना गुरु 4145 जयभरी शांतीनगर संघाची धावसंख्या 31 रन. 32 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. रिक्वायर रन रेट इथे असेल प्रतिषटक 8. पाहूया कोणता संघ इथे विजेता ठरेल. काही ते गुरु 4145 जयभरी शांतीनगर लाजवाब गोलंदाजी पेश करेल. जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आयोजित करत असताना अनेक जणांचे आपल्याला सहकार्य मिळाले. आमचे पाठीराखे ठरलेत, आमचे आधारस्तंभ ठरलेत. सन्माननीय सुदेशदादा मयेकर यांच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने इथे मिळाले. उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब, त्याचबरोबर उद्योजक बाळाशेठ मयेकर, साहिलशेठ मयेकर यांनीही खूप मोलाचं सहकार्य, मदतीचा हात आणि आमचे आधारस्तंभ बनलेत. त्याचबरोबर सन्माननीय माजी आमदार बाळासाहेब माने साहेब यांच्याही माध्यमातून आम्हाला एक उत्तम असं सहकार्य इथे मिळाले. बांधकाम व्यावसायिक पवन कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सन्माननीय सुरुपेजी साळवी साहेब, त्याचबरोबर उद्योजक विशाल उर्फ भैया शिंदे, उद्योजक विकास पवार यांनीही आम्हाला खूप मोलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने या 4थ्या पर्वामध्ये इथे आम्हाला दिले. विकीशेठ जैन अरिहंत ग्रुपचे सर्वेसर्वा यांनी या स्पर्धेला शुभेच्छा आणि त्याचबरोबर मोलाचं सहकार्य आपल्याला दिलेलं पाहायला मिळते. युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विराज शेठ पिलनकर यांनी या भंडारी चषक 4थ्या पर्वामध्ये आम्हाला खूप सारे सहकार्य दिलेलं आपल्याला इथे पाहायला मिळते. लक्ष अकॅडमी यांच्याही माध्यमातून आपल्याला इथे खूप मोलाचं सहकार्य मिळालेलं पाहायला मिळते. सौ आकांक्षा निलेश कीर, मिऱ्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम यांच्याही या मंडळाच्या वतीने आम्ही आभार इथे व्यक्त करतोय, कारण मोलाची साथ, मोलाचा हात त्यांच्याही इथे आम्हाला मिळाला आहे. आर के टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वेसर्वा सन्माननीय रोहन म्हणजेच आपले मुन्ना कोळेकर यांनी या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य दिले, सहकार्य करीत शुभेच्छा दिल्यात.
भाटकर मँगो सप्लायर्सचे सर्वेसर्वा भूपेश अशोक भाटकर यांच्याही माध्यमातून आम्हाला मदतीचा हात आणि आम्हाला शुभेच्छा मिळालेल्या ते आपण पाहतोय। मान्य श्री प्रेमेश म्हणजेच आपले भाई पेडणेकर सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याही माध्यमातून आम्हाला इथे सहकार्य इथे मिळते। मान्य श्री निकेश कळंबटे भाजपा जिल्हा मच्छीमार सेलचे संयोजक आणि यांनीही आम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं सहकार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळते। सुयोग मँगोज एक्सपोर्ट क्वालिटी मँगो भाई पेडणेकर राजू पेडणेकर यांच्याही माध्यमातून आम्हाला साथ मिळाले, आम्हाला मदत मिळाले। मान्य श्री गौरव नाखरेकर सरपंच फणसवळे ग्रामपंचायत सामाजिक कार्यकर्ते व बिल्डिंग व्यावसायिक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सन्माननीय गौरवजी नाखरेकर यांचंही मोलाचं सहकार्य। मान्य श्री रज्जाक काझी साहेब माजी सरपंच शिरगाव ग्रामपंचायत आणि रज्जाकबाईंचंही आम्हाला या स्पर्धेला सहकार्य मिळालेलं पाहायला मिळतं, शुभेच्छा मिळालेल्या पाहायला मिळतात। मान्य श्री कुमारजी शेट्टे साहेब माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याही माध्यमातून भंडारी चषक 2024ला खूप मोलाचं सहकार्य इथे मिळते। मान्य श्री रवींद्रजी चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य पुष्कर भुते मच्छी व्यावसायिक यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेले ते आपण पाहतोय। माननीय श्री प्रभाकरजी मयेकर सोमेश्वर गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि अंडर क्रिकेटमधील सर्वात मोठी ट्रॉफी SPL म्हणजे सोमेश्वर प्रीमियर लीगचे आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहत होते प्रभाकरजी मयेकर यांनीही या भंडारी चषकासाठी मोलाचं सहकार्य इथे आम्हाला दिलंय। आपण बघतोय पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने सुरू असलेला सामना गुरु 4145 जयबरी शांतीनगर विरुद्ध अभिया इजान मिरकरवाडा। प्रथम फलंदाजी करताना गुरु 4145 शांतीनगर संघाने धावा बनवल्या त्या 31-32 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले। 24 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण घेऊन फलंदाजी करण्यासाठी इथे दाखल झाले मिरकरवाडा संघाची सलामीची जोडी। स्ट्रायकिंग एंडला मेहरान, नॉन स्ट्राइक एंडला फोरुस आणि बॉलिंग मार्कवरती पाहूया कोण येते गोलंदाजीवरती। निखिल सारंग याच्या हातामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे सोपवलं गेलं। 24 चेंडू आणि 32 धावा असं गणित आहे या सामन्याचं आणि या गणिताचं सूत्र कोणता फलंदाज आपल्या हातामध्ये घेतोय ते पाहणं आवश्यक असेल। पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू निखिल सारंग याचा। स्ट्रायकिंग एंडला मेहरान इथे सज्ज होतोय। अभिया इजहान मिरकरवाडा या बी स्ट्रेट आहे आणि पहिल्या चेंडूवरती कॅच आउट। काय फिल्डिंग सजवली होती पहा, अप्रतिम फिल्डिंग इथे सजवली गेली होती। स्ट्रेट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न इथे केला गेला, हवेमध्ये पाहायला मिळाला बॉल, क्षेत्ररक्षक होता तिथे तैनात, पकडतो एक अप्रतिम झेल आणि इथे माघारी परततोय तो मेहरान। पहिल्या चेंडूचा करत होता सामना, पहिल्या चेंडूवरती इथे टोलवण्याचा केला गेला प्रयत्न परंतु 30 सर्कलला खेटून उभा होता तो क्षेत्ररक्षक ज्याच्या माध्यमातून कॅच पकडली गेली आणि त्यामुळेच मिरकरवाडा संघाला इथे पहिला धक्का इथे मिळालाय। एक चांगला आव्हान उभा करण्याचा प्रयत्न यावेळी गुरु 4145 जयभरी शांतीनगर संघ इथे करताना दिसतोय। निखिल सारंगचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मिरकरवाडा संघाचा मेहरान इथे गारद होतोय। न्यू बॅटर यावेळी क्रीडांगणामध्ये प्रवेश करताना अभिया इजान मिरकरवाडा संघाकडून साहिल यावेळी मैदानामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाला। स्ट्रायकिंग एंडला तो खेळण्यासाठी इथे सज्ज होईल। सामना कुठेतरी सिंगल डबल घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न इथे करणं आवश्यक आहे। खराब चेंडूवरती बिगिट करायची, अन्यथा चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जायचं आणि तो प्रयत्न सेकंड इनिंगमध्ये खेळणारा संघ वारंवार करताना इथे पाहायला मिळालाय। कालच्या रजनीमध्ये ही अटीतटीचे रोमर्षक सामने पाहायला मिळाले जे शेवटच्या बॉलपर्यंत गेले होते आणि शेवटच्या बॉलवरती ही विजय संपादन झालेला आपल्याला ऑल फणसवळे संघाकडून पाहायला मिळाला होता। पहिलाच सामना होता, खूप रंगतदार सामना, शेवटची विकेट, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावांची आवश्यकता असं ते समीकरण होतं आणि फणसवळे संघ विजयी ठरला होता। यावेळी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, उत्तम आहे तिथे, उत्तम अशी फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। तद्भर 1 धाव संघाच्या खात्यामध्ये आणि स्कोर कार्ड इथे ओपन करताना आपण पाहिले ते साहिल याला, साहिलच्या माध्यमातून स्वतःचं आणि संघाचं खातं इथे ओपन होतंय। निखिल सारंग यशस्वी गोलंदाज इथे ठरलाय जरूर। पॉवर प्लेचं पहिलं षटक परंतु यानंतर कशा पद्धतीने फेकेल बॉल तेही पाहणं गरजेचं आहे। स्ट्रायकिंग एंडला येतो यावेळी फोरुस। यावेळी मिड विकेटला डीपला चेंडू ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षकाने बॉल फील्ड केलाय, जबरदस्त प्रयत्न इथे पाहायला मिळतोय, रन क्लिअर केले गेले, 2 धावा इथे मिळत आहेत, दबाव निर्माण केला गेला
हलक्या हाताने खेळला मिड विकेटला, डीपला चेंडू ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. तेवढ्याच वेगाने क्षेत्ररक्षक तिथे येतोय, फील्ड करतोय. चांगला थ्रो पाहायला मिळाला. निखिल सारंगनेही तो कॅच केला, परंतु रनआउट मात्र करू शकला नाही. तद्वर रन पूर्ण केली गेली. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडली मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कलला खेटून तो विदाज बॉल फील्ड करतोय. तद्वर एक धाव फुरुसने आपल्या नावावरती नोंदवले. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 4 अंकावरती. 20 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता मिरकरवाडा संघाला असताना. निखिल सारंगचा पुढचा बॉल यावेळी कव्हरच्या डोक्यावरून टोलवलाय. दंदन करत चेंडू सीमारेषेच्या दरम्यान येतोय. उत्तमने बॉल इथे फील्ड केलाय आणि तद्वर इथे घेतल्या गेल्यात 3 धावा. चांगलं रनिंग इथे पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर उत्तमच्या माध्यमातून उत्तम अशी कामगिरी. सीमारेषेच्या दरम्यान चाललेला हा बॉल सीमारेषेच्या जवळ येऊन त्याने फील्ड केला आणि एक धाव संघासाठी इथे रोखले. ही 1 रन ही खूप महत्वाची ठरणार आहे. धावसंख्या 7, 1 गडी बाद. पहिलं षटक. पुढचा चेंडू यावेळी फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलाय. एक धाव इथे घेतली जाते. चलाकी इथे पाहायला मिळाली आणि पुरेपूर यावेळी बुद्धीचा वापर इथे केला गेला, कारण कोणताही बिग शॉट इथे पाहायला मिळाला नाही. फक्त दिशा दिली गेली बॉलला. स्क्वेअर लेगला टोलवला गेला. पहिली धाव घेतली गेली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता तिसरी धाव इथे प्राप्त केली गेली आणि षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त. धावसंख्या पाहायला मिळते 1 गडी बाद 10. 18 चेंडू आणि 22 धावाचं समीकरण आहे. कुणाला तरी गेम चेंजर बनावं लागेल. चांगली गोलंदाजी पेश करावी लागेल. यावेळी प्रथमेश सोनार इथे बॉलिंग मार्कवरती येईल का उत्तमला इथे आजमावला जाईल तेही पाहणं गरजेचं आहे. 18 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल तो फुरुस, जो वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळतोय आणि कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या जोडीकडनं विशेष पाहायला मिळाला नाहीये. एक सेन्सिबल क्रिकेट ते या मैदानामध्ये पेश करतायत, कारण त्यांना माहिती आहे इथे आपल्याला आवश्यकता बिग शॉटची नाहीये, तर सिंगल डबल घेऊन पुढे आपला स्कोर कार्ड कसा घेऊन जाता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न ते इथे करताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवरती प्रथमेश सोनार. शांतीनगर एक्सप्रेस भन्नाट वेग, परंतु वेगाबरोबर दिशा कशी असेल हे खूप महत्त्वाचं. आणि इथे जर फुरुस गारद झाला तर मात्र प्रथमेश सोनार आपल्याला याहीपेक्षा सरस गोलंदाजी करताना दिसेल, कारण ज्यावेळी प्रथमेश सोनारने पहिल्या 2 चेंडूवरती विकेट घेतले त्यावेळी त्याच्या माध्यमातून याहीपेक्षा सरस गोलंदाजी पाहायला मिळाले. जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्या. आपल्याला 20 मिनिटांचा अवधी टाइम काउंटर ऑन केला गेलाय याची नोंद असू द्या. प्रथमेश सोनारसाठी हा बॉल लो फुलटॉस होता. डीप मिड विकेटला क्रॉस करून स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो. डीपला क्षेत्ररक्षक आहे तिथे तयार. एकच धाव इथे मिळते. कॉल दिला गेला परंतु प्रतिसाद जो साहिलकडनं अपेक्षित होता तो मिळाला नाही. साहिलने फुरुसला मागे दवडलं, त्यामुळे एकाच धावेवरती समाधान इथे मानावं लागलं, कारण साहिलच्या मनामध्ये धोका इथे स्वीकारण्याची आवश्यकता नाहीये हे तो जाणून आहे. यावेळी स्वीप शॉट खेळायचा होता. बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा हा बॉल पायावरती आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळते. 2 चेंडूमध्ये 2 धावा निश्चित इथे प्राप्त केल्या गेल्यात. यावेळी बिग शॉट आहे डीप मिड विकेटला आणि कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. तत्वर 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या. चांगलं फील्ड इथे पाहायला मिळालं, पेश केलं गेले. सीमारेषेच्या जवळ जम्प करून बॉल इथे रोखला गेला आणि निश्चित 2 धावा त्याने रोखल्यात. चौकार इथे मे बी बनू शकला असता, परंतु अंतिम क्षणी त्याने 2 धावा इथे निश्चित रोखल्यात आणि खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण या फिल्डिंगची साथ इथे मिळणं आवश्यक आहे. एक रन इथे महत्त्वाची आहे आणि ती फील्ड करण्याचा प्रयत्न इथे करताना हे खेळाडू इथे पाहायला मिळालेत. यावेळी पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा हा बॉल. दिशा थोडीशी खराब बनावी लागेल. लेग स्टिकला सोडून जाणारा हा बाहेर बॉल, त्यामुळे पंच इथे दंडित करतायत. येतो इथे वाईट बॉल. एकदा इथे मिळते संघाला. प्रथमेश सोनार यावेळी प्रॉपर टायमिंग आहे, साऊंड स्वीट आहे, आरपार जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी होतो इथे बॉल फरार. फुरुसच्या बॅटमधनं इथे पाहायला मिळाला धमाका. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या इथे झेप घेताना पाहायला मिळते 21 अंकावर. 11 धावांची आहे इथे आवश्यकता. त्याचबरोबर शिरगाव विभागातील आमचे मित्र केतन मास्कर आणि त्याचबरोबर
निलेश थेराडे यांचे इथे या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आपण पाहतोय। विनंती आहे निलेशजी थेराडे आणि त्याचबरोबर केतनजी मास्कर आपण कृपया मंचावरती येण्याची कृपा करा। 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या। 13 चेंडूमध्ये 8 धावांची असेल इथे आवश्यकता। प्रथमेश सोनाचा पुढचा चेंडू त्याचबरोबर मुरुगवाडा विभागातील आमचे मित्र मुन्नाशेठ मयेकर यांचेही ते आगमन झालेलं आपण पाहतोय। विनंती आहे मुन्नाशेठ मयेकर आपणही मंचावरती येऊन आपला सन्मान इथे स्वीकारावा, आमचं स्वागत इथे स्वीकारावं। आपल्या सर्वांचं आम्ही मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय। 12 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता। धावसंख्या 26, 32 धावांच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना यावी अभिया इझान मिरकरवाडा संघ बॉलिंग मार्गमध्ये विराज तिसऱ्या षटकासाठी त्याला इथे आमंत्रित केले गेले। राईट अँड राऊंड दी विकेट स्ट्रायकिंग एंडला फुरुस एक षटकात त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय। धमाका खेळताना तो दिसलाय आणि चांगलं क्रिकेट तो खेळतोय। यावी बॅटची जोरदार अपील कॅच आउट होतोय फुरुस आणि ओमकार गाडीच्या माध्यमातून दर्जेदार विकेट किपिंग इथे पाहायला मिळाले। शेवटपर्यंत नजर ठेवून होता बॉलवरती। पहिला अटेम्प्ट चुकला, दुसरा अटेम्प्ट चुकला, परंतु तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच पकडताना तो पाहायला मिळालाय। पुरुषच्या खेळीचा इथे अंत होतोय, माघारी परततोय। इथे मिळतोय दुसरा धक्का मिरकरवाडा संघाला। मुन्नाशेठ मयेकर यांचे इथे आपण मंचावरती स्वागत करीत आहोत। पिंट्या मांजरेकर यांना विनंती करेन की मुन्ना मयेकर यांचं इथे सहर्ष स्वागत करावं। आपल्यासारखा मित्र परिवार आमच्या सोबत आहे, त्यामुळेच आम्ही हे भव्य दिव्य आयोजन या क्रीडानगरीमध्ये आम्ही संपन्न करू शकलोय। त्याबद्दल या सर्व मित्र परिवारांचे आम्ही आभार इथे व्यक्त करतोय आणि त्यांची उपस्थितीही आम्हाला आवर्जून इथे पाहायला मिळते। निलेश थेराडे आणि केतन मास्कर साहेब आपण कृपया मंचावरती या। शिरगाव गावातील सामाजिक कार्य आणि उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते केतनजी मास्कर आणि त्याचबरोबर निलेश थेराडे क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व। दर्शन बांदरकर यांना विनंती करतो की त्यांनी या दोघांचंही इथे स्वागत करावं। शिरगाव गावचा आमचा खास मित्र म्हणून ज्याची ओळख आहे आणि क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व आहे, मास्टर माइंड म्हणून क्रिकेटमधला पाहिला जातो तो निलेश थेराडे याचं इथे आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत। त्यानंतर शिरगाव गावचे आमचे मित्र आणि उद्योजक केतन मास्कर यांचंही इथे आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत। खूप खूप धन्यवाद, आपण आवर्जून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपली उपस्थिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल जय भंडारी चषक मंडळ आपलं खूप खूप आभार इथे व्यक्त करतोय। धावसंख्या इथे आपण पाहतोय 27 रन। 5 धावांची अजूनही आवश्यकता इथे। विराज यस आणखीन एक गुगली बॉल, परंतु यावी ऑफस्टिकच्या बाहेर आहे। पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय, एक धाव इथे मिळते। 4 धावांची आवश्यकता। धावसंख्या 28 रन। यावी डीप विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल, फील्ड केला जातोय बॉल, तद्वर 2 धावा इथे मिळतात। महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या 2 धावा, धावसंख्या पोहोचते 30 या अंकावरती। त्याचबरोबर नितेशजी महाडिक बिल्डर व्यावसायिक आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आम्ही पाहतोय। दर्शन बांदरकर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण यांचं इथे यथोचित स्वागत करावं। नितेशजी महाडिक साहेब बांधकाम व्यावसायिक म्हणून ख्यातनाम असं व्यक्तिमत्व। जय भंडारी चषक 4थ्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत। आणि हा सामना इथे जिंकला गेलाय अभिया इझान मिरकरवाडा संघाच्या माध्यमातून।
अप्रतिम गोलंदाजी ते पेश केली गेली आणि त्याच्या जोरावरती कमीत कमी धावसंख्येमध्ये गुरु 4145